हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्र काँग्रेसला मोठा खिंडार। अशोक चव्हाण यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, आमदारकी सुद्धा सोडली। 15 फेब्रुवारीला चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही, 2 दिवसात भूमिका जाहीर करणार। राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया, तर अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा चव्हाणांकडून स्पष्ट। 15 फेब्रुवारीला अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। शहांच्या दौऱ्यावेळी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। शहांच्या दौऱ्यात मोठे पक्ष प्रवेश होणार अशी माहिती। लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला गळती लागण्याची शक्यता। माजी आमदार आजूरकर यांचाही काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा। काँग्रेसचे आणखी काही आमदार राजीनामा देणार अशी सूत्रांची माहिती। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तातडीने छत्तीसगडकडे रवाना। पटोले राहुल गांधींची भेट घेणार। काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना सुद्धा भेटणार। नवी दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी बैठक सुरू। सोनिया गांधी बैठकीसाठी दाखल। केसी वेणुगोपाल, सलमान खुर्शीद यांच्यासह वरिष्ठ नेते बैठकीसाठी उपस्थित। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग। पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचा काँग्रेस आमदारांसोबत संपर्क सुरू। तर 14 फेब्रुवारीला मुंबईमध्ये बैठक। महाविकास आघाडीमधील अनेक नेते भाजपच्या संपर्कात। आगे आगे देखिए होता है क्या, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। काँग्रेसचं आंदोलन पुणे पोलिसांनी उधळलं। भाजप कार्यालयावर आंदोलन करण्याआधी काँग्रेस कार्यकर्ते स्थानबद्ध। निखिल वागळेंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन। धनगर आरक्षणासंदर्भातील सुनावणी संपली। 16 फेब्रुवारीला हायकोर्टात निकाल। राज्यामध्ये धनगर अस्तित्वात नाहीत, धनगर आहेत, त्यांना एसटीच्या सवलती मिळण्याची प्रमुख मागणी। देवेंद्र फडणवीस पूर्ण उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीत, त्यांना 10 पैकी फक्त 2.5 गुण। 2.5 गुण असणारे पास की नापास, खासदार सुप्रिया सुळे यांचा खोचक सवाल। नागपूर जिल्ह्यासह विदर्भात दुसऱ्या दिवशीही गारपीट आणि अवकाळी पाऊस। गारपिटीमुळे भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान। बिहार विधानसभेत नितीश कुमार सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला। विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 129 तर विरोधात 0 मतदान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।